नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खपली गव्हापासून कुरड्या. तर खपली गव्हाची चिक्की काढून कुरड्या कशा बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे हे गहू घेतलेले आहेत आणि हे 5 दिवस भिजवलेले गहू आहेत आणि या गव्हाची आपण आता चिक्की काढून घेणार आहोत. तर हे गहू 5 दिवस भिजवायचे आहेत आणि रोज याच्यावरचं पाणी आपण बदलायचं आहे. तर आता आपण या गव्हाची चिक्की काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हे हाताने कुस्करून घ्यायचं आहे आणि होता होईल एवढी चिक्की आपण हाताने काढून घेणार आहोत. जास्त वेळ मिक्सरला लावलं तर लालसर होतं, म्हणून आपण हाताने थोडी करायची आणि जी राहिलेली असते त्याला थोडंसंच मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर एका पातेल्याला आपण असं कापड बांधून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि आधी आपण चिक्की पुरण वाटायच्या चाळणीने आपण गाळून घेणार आहोत ती चिक्की आणि नंतर या कापडाच्या साह्याने गाळायची आहे. तर अशा प्रकारे हे हाताने थोडं थोडं पाणी घालून याची चिक्की काढून घेतलेली आहे. तर आपण हे पुरण यंत्राच्या साह्याने गाळून घेणार आहोत. अशा प्रकारे ही चिक्की आपण पुरण यंत्राच्या साह्याने गाळायची आहे एका पातेल्यात आणि ती गाळलेली चिक्की या कापडाच्या साह्याने नंतर दुसऱ्यांदा गाळायची आहे, जेणेकरून याचा सोता राहणार नाही आणि गव्हाची जी तांब असते ती यामध्ये उतरणार नाही. अशा प्रकारे ही चिक्की आता गाळून घेणार आहोत कापडाच्या मदतीने. दुसऱ्यांदा ही गाळायची आहे. आता इथे गहू भिजल्यानंतर या गव्हामधून चीक कसा निघतो हे दाखवते मी. चीक आहे तेवढंच पाणी आपण इथे ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि ही पहा अशा प्रकारे ही चिक्की काढलेली आहे इथे. आणि आता ही चिक्की उकळत्या पाण्यात आपण वैरून घेणार आहोत. अशा प्रकारे हे वैरून घ्यायचं आहे. तर लालसरच वाटत त्यामध्ये जेवढी चिक्की आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे, जास्त पाणी घेतलेलं नाही. हे पहा अशा प्रकारे हे पीठ घट्ट होत आहे. जरा घट्टी होऊन दे मग पीठ हे करूया. खूप बारका असतो. आता हे पीठ घट्ट झालेलं आहे. तर आता याला 15 ते 20 मिनिटं आपण वाफ देण्यासाठी ठेवणार आहोत. याला झाकून ठेवणार आहोत, झाकण लावणार आहोत आपण याला. अशा प्रकारे हे पीठ छान असं शिजलेलं आहे आणि आता आपण याच्या कुरड्या घालून घेणार आहोत. आता इथे या कुरड्या वाळलेल्या आहेत. आपण याला 2-3 उन्हे देऊन स्टोअर करून ठेवणार आहोत. कुरड्या वाळलेल्या आहेत या. आता इथे कुरडी तळण्यासाठी आपण तेल ठेवलेलं आहे आणि नवीन केलेल्या कुरड्या कशा होतात ते पाहूया. तर तेल कडलेलं आहे आणि पहा कुरडी किती छान फुललेली आहे. खुसखुशीत मस्त अशी कुरडी तयार झालेली आहे आपली.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.